चौथा प्रश्न, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर तो अपूर्णांक काढा. सो एक अपूर्णांक आहे, त्या अंशामध्ये छेद आणि अंश, ओके, अंश आहे आणि छेद आहे. सो आपण अंशाला x मानू आणि छेदाला y मानू. अपूर्णांकाचा अंश x आणि छेद y मानू. ओके, मग अपूर्णांकाचा अंश x आणि छेद y म्हटल्यावर तो अपूर्णांक होईल x छेद y. म्हणून तो अपूर्णांक x छेद y आहे. ओके, सो आता आपल्याला अट अशी दिली की एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y हा म्हणजे y बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश x आहे, मग xच्या दुपटीपेक्षा 2ने गुणाकार करावा लागेल. 2x 4ने मोठा आहे, मग +4. ओके, मग या पहिल्या अटीनुसार इथपर्यंत पहिलं अट मिळते. छेद हा y बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा 2x 4ने मोठा आहे +4. म्हणून पहिल्या अटीनुसार छेद हा y बरोबर अंशाच्या दुप्पट, अंश x आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2x आणि 4ने मोठा आहे म्हणतात +4. आता आपल्याला माहीत आहे की दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप अगोदर xचा पद असतो, नंतर yचा पद असतो, बरोबर चिन्हाच्या उजव्याकडे स्थिर पद असतो. सो ह्या xच्या पदाला आपण सुरुवातीला घेऊ. हे +2x आहे, सुरुवातीला येऊन तो -2x होईल. हे +y आहे, डावीकडेच आहे, तो आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, बरोबरला बरोबर. आता इथे राहतो +4, इथे 4 म्हणजे +4 आहे. हे आहे समीकरण 1. आता दुसऱ्या अट अशी आहे की दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय लिहिता येईल. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट अशी सांगते की अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी केले. आता अंश 6ने कमी केले म्हणजे x - 6 होईल, छेदही 6ने कमी केले म्हणजे y - 6 होईल. केले तर छेद हा y - 6 बरोबर अंशाच्या म्हणजे या x - 6च्या 12 पट आहे. मग दुसरी अट अशी सांगते की अंश आणि छेद दोन्ही 6ने कमी करा म्हणतात. अंश आणि छेद आपण दोन्ही 6ने कमी केलो तेव्हा 6ने कमी केले तर छेद हा, आता छेद y - 6 आहे, मग छेद हा अंशाच्या 12 पट आहे. सो अंश x - 6 म्हणजे आपल्याला अंशाच्या 12 पट म्हटलेत ना. सो या अंशाला आपल्याला 12ने गुणाकार करायचे, ज्याच्या 12 पट आहे त्याला गुणाकार. इथं या पहिल्या अटीमध्ये असं सांगितलं की अंशाच्या दुप्पट, सो अंश x असल्यामुळे अंशाला 2ने गुणाकार केले. इथं दुसऱ्या अटीनुसार अंशाच्या 12 पट, 6ने कमी केल्यावर अंश x - 6 होतो, त्याच्या 12 पट म्हणजे 12ने गुणाकार करायचे. आता हा 12ने मध्ये गुणाकार करा, 12 × x 12x होतो, 12 × हे -6, 12 × 72 -72 बरोबर हे y - 6. आता हे 12xला 12x, xच्या पदानंतर आपल्याला yचं पद पाहिजे. हे +y उजवीकडे, त्याला -y डावीकडे आणले, सो इकडे -6 राहील. हे जे स्थिर पद आहे -72 ते उजवीकडे पाहिजे, सो +72 होईल. सो 12x - y बरोबर, आता हे मायनस आणि प्लस आहे, सो आपण वजाबाकी होते. 72मधून 6 गेल्यावर 72मधून 6 गेल्यावर 66 राहतो, मोठ्याचे चिन्ह प्लसला प्लस. अशा प्रकारे आपल्याला मिळालेली हे दुसरी समीकरण आहे. आता हे पहिलं समीकरण आणि हे दुसरं समीकरण आहे.
आता या दोन्ही समीकरणापासून इथे बघा वायचा संगणक, ओके, हे दोन्ही समीकरण आपल्याला सोडवण्यासाठी एक्सचा संगणक किंवा वायचा संगणक आपल्याला समान पाहिजे. सो इथे प्लस वाय आहे आणि इथे मायनस वाय आहे. संगणक एक एक आहे, समान आहे. आपण समीकरण 1 आणि 2ची बेरीज केल्यावर हे प्लस आणि मायनस वाय कटू शकतो. प्लस करायचं आहे, मायनस करायचं नाही. मायनस केलं तर हे नाही कटत. सो आपण समीकरण 1 आणि 2ची बेरीज करू. समीकरण 1 व 2ची बेरीज करू. सो बेरीज असा होईल, समीकरण 1 लिहून घेऊया. -2x + y = 4. दुसरं समीकरण आहे 12x - y = 66. बेरीज करायचं आपल्याला. बेरीज केल्यावर खालचे जे समीकरणातले पद आहेत त्यांचे चिन्ह बदलत नाहीत. लक्षात ठेवा, बेरीज केल्यावर खालच्या पदांचे चिन्ह बदलत नाहीत. ओके, देर विल बी नो साइन चेंज. सो हे -2x आणि +12x, मायनस आहे प्लस आहे, आपण वजाबाकी करतो. 12xमधून 2x गेल्यावर 10x, मोठ्याचं चिन्ह प्लसच राहील. आता हा +y -y कटेल, बरोबर 66 + 4 70. आता हे 10 इकडं भाग करता येईल. x बरोबर 70 / 10. 10 × 10 = 70, म्हणजे xची किंमत मिळालेली आपल्याला 7. आता ही xची किंमत आपण कोणत्याही एका समीकरणात ठेवू. समीकरण 1 मध्येही ठेवू शकतो आपण, समीकरण 2 मध्येही ठेवू शकतो. समीकरण 1 मध्ये ठेवू, -2x + y = 4. x बरोबर 7, x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण असं आहे की -2x + y = 4. -2x + y = 4. आता xच्या जागी मला 7 ठेवायचं आहे. xची किंमत मिळाली आहे, सो xच्या जागी मी 7 ठेवेन. -2ला -2, x बरोबर 7 ठेवायचे, काही नाही म्हणजे गुणाकार चिन्ह राहील. 7 प्लस yची किंमत काढायचं आहे, बरोबर 4ला 4. आता -2 × 7, 7 × 2 = 14, -14 + y = 4. इथं +y आहे, चिन्ह नाही दिलं तरी चालेल. हे 4ला 4, हे -14 उजवीकडे येऊन +14 होईल. मग y बरोबर 14 × 4 = 18. अशा प्रकारे त्या अपूर्णांकाचा अंश 7 आहे. x म्हणजे अंश आहे आणि y म्हणजे छेद आहे, म्हणून त्या अपूर्णांकाचा अंश 7, x बरोबर 7 आणि छेद किती आहे? 18 आहे. म्हणून तो अपूर्णांक x/y म्हणजेच 7/18 आहे.